त्याचा मूळ मुद्दाच नाही आहे. ह्या वर्षी आपल्याला कल्पना आहे की सगळ्या माध्यमांनी आता हे वर्ष अल निनो इफेक्ट आहे आणि दुसरा आणखीन त्याला मला वाटतं आय एम जस्ट ट्राय टू गेट इट नाही नाही असा दोन्ही इफेक्ट कंबाईन झालेले आहे आणि त्यामुळं पावसाची परिस्थिती गंभीर राहणार आहे. त्यामुळं आम्ही सगळ्या धरणांमध्ये जे पाणी साठा आहे तो किमान 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला पुरवता आला पाहिजे. कारण शेवटी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आहे. आता वाढत्या शहराचा परिणाम, त्याला लागणारं पाणी, म्हणून पाणी कपातीपेक्षा आता उद्या हे जर पाणी 31 ऑगस्टपर्यंत जर नियोजन करताना महापालिकेने जर सहकार्य केलं नाही तर याचा शेवटी भुर्दंड महापालिकेच भोगावं लागणार आहे. किंवा महापालिकेपेक्षा इथल्या नागरिकांना. आमचा प्रयत्न महापालिकेच्या संदर्भात त्यांनी कपात करावी, त्यांनी आता निर्णय करायचा आहे. 31 ऑगस्टपर्यंत असणाऱ्या धरणाचं पाण्याचं नियोजन कसं राहणार आहे, किती पाणी उपलब्ध होणार आहे, ह्या मी त्यांना कळवणार आहोत आणि त्याच्यावर ते निर्णय करायचा की पाण्याचं वाटप, पाण्याचा पुरवठा किती ठेवायचा, किती कमी करायचा. म्हणजे हा जो गैरसमज हो बऱ्याच वेळा की आम्ही पाणी कपात करायला सांगणार, ते त्याला विरोध करणार, पण हा 31 ऑगस्ट ही आपण मुद्दा ठेवलेली आहे आणि तो केवळ ह्या अल निनोचा आणि जो इफेक्ट आलेला यावर्षी मला वाटतं स्कायमेट आपल्या IMD यांनी सगळ्यांनीच ते प्रेरित केलेलं आहे की यंदा 73% फक्त पाऊस होईल. त्यामुळे वी आर जस्ट कॉशियस. उद्या शेतीला पाणी कधी मिळेल किंवा पिण्यासाठी पाणी कधी मिळेल, वरून पाणी पडलं तर धरणात पाणी येईल ना. हा प्रयत्न आमचा आहे. मध्यंतरी महापालिका आणि जलसंपदा विभागाने पाणीपट्टीच्या थकबाकीवरनं पेटलं होतं. अजूनही महापालिकेकडे 900 कोटींची थकबाकी आहे. महापालिका मात्र ते म्हणते की आम्ही औद्योगिक पाणी वापर करत नाही. हा जो जुना मुद्दा आहे तोच रेटून जातो आणि या संदर्भात CMशी बोलू असं थेट सांगितलं जातं. नाही, त्याच्यामध्ये काय आहे, आम्ही आता धोरणात निर्णय करतो आहे की जे पेनल्टी किंवा व्याजाची रक्कम जी आहे ती मग त्यांना OTS तयार करून त्या पद्धतीने पुढे जावं. तरी मी स्वतः पुन्हा महापालिका आयुक्ताशी बोलल्याच्या नंतर त्यांनी मार्चपूर्वी 25 कोटी रुपये जमा केले. अजूनही जवळजवळ 400 कोटी रुपये त्यांच्याकडून येणार आणि शेवटी आता मध्यंतरी गेल्या महिन्यापासून आपण जर पाहिलं, आम्ही कोल्हापूर, परभणी, संभाजीनगर, नाशिक सगळ्याच ठिकाणी आता आम्ही पाणी बंद केलेलं होतं आणि बऱ्याच महापालिकेनं नगर पैसेसुद्धा भरायला सुरुवात केलेली आहे. पुणे महापालिकेला तर आपोआप राहणार नाही ना. शेवटी आम्हाला जर पैसे मिळणार नसतील, पाणीपट्टीचे पैसे मागतो आपण, जे पुणे महापालिका वसूल करतो आहे लोकांकडून, आम्हाला पाणी त्या संदर्भात विचार करावाच लागणार आहे. केव्हा तरी पाणी तोडण्याच्याबद्दल विचार करावाच लागणार आहे. हो, आणि ते सांगतो विचार नाही. जर सगळ्या असे 100% आम्ही आता नवीन आज निर्णय घेतला एस्क्रो अकाउंट तयार करायचा आणि सगळ्या महापालिका नगरपालिकेची अग्रीमेंट करायचं की जेवढी पाणीपट्टी आम्ही पाणी देतो, जेवढी पाणीपट्टी वसूल होते ती आमच्याकडे एस्क्रो अकाउंटमध्ये जमा झाली पाहिजे ती. तर आम्ही हां मग ते आता महापालिका ते जलसंपदा खातं करेल ना. मग कसं करायचं नाही. आता शेवटी आम्ही पर्यटन विकासाला मोठी चालना देतो आहे. तर जवळजवळ सगळ्या मेजर डॅम्सचा मी आता एक्सप्रेशन इंटरेस्ट जाहिरात आम्ही इश्यू केलेल्या आहेत. काही धरणांचे नाही, पण आम्ही सगळे धरणं आता उपलब्ध करून दिले आहेत. किती जमिनी आहेत त्याचं जिओ मॅपिंग चाललेलं आहे. रिअल टाईम डाटा काय आहे की त्या धरणाच्या भोवताली पोटेन्शियल काय आहे, लोक अप्लाय करतील. नंतर फ्लोटिंग सोलर पॉलिसी आपली आलेली आहे. ज्या ठिकाणी फ्लोटिंग सोलर करण्याची तो काय नाही, त्यामुळे तिथं त्याने आम्ही ऑफर करतो आहे. तो एक मुद्दा आहे. शेवटी महामंडळाला स्वतःची उत्पन्नाची साधनं उपलब्ध उभी करायची आहेत. त्याचबरोबर ही जी अतिक्रमणं झालेली आहे धरणाच्या भोवताली ती आम्ही आता मोठ्या प्रमाणात काढायला सुरुवात केलेली आहे. फक्त आता उजनी डॅमच्या बद्दल आम्ही निर्णय केला आहे की उजनीच्या बॅकवॉटरमध्ये जी शेतकरी अनेक वर्ष गाळपेर घेतात किंवा तिथं शेती करतात ते आम्ही मात्र अतिक्रमण काढायचं नाही असा निर्णय केलेला आहे. कारण कारण तो काही पर्यटन करत उपयुक्त नाही आहे. पण लोकांचा असा गैरसमज झाला की तिथं पर्यटनाचं क्षेत्र वेगळं आहे. तसं आता खडकवासला आहे, पवना आहे किंवा ही जी धरणं पुण्याजवळची आहेत, इथं सगळ्या लोकांनी धरणं आपल्या जागा वापरायला सुरुवात केली होती. आता मी बऱ्याचपैकी अतिक्रमण काढली. ही सुद्धा जो 35 किलोमीटर कॅनॉल गेलेला आहे पुण्यातून, त्याचं सुद्धा आता अतिक्रमण काढण्याचा मोठा ड्राईव्ह घेतला आपण. आता जो पुण्यातून आमचे 50 डेप्युटी इंजिनियर्स आणि अधिकारी त्या कामासाठी आजपासून वर्ग केलेले आहेत. हां, तो सगळं काढणार, मी सगळं काढणार.
एंटायर एन्व्हायरमेंट काढायचा आम्ही निर्णय केलेला आहे. ते डिमार्केशन चालू आहे, त्याला कंपाऊंड काढणार आहोत. जिथे जे झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांना अंतिम मुदत दिलेली आहे, त्या काढणार आहोत. त्यामुळे जलसंपदा खात्यात जागे आणि पुरी मनुष्यबळ नव्हतं, म्हणून आता पुण्यामध्ये आमचं मनुष्यबळ जे आहे थोड्या थोड्या योजनेकरता उपलब्ध झालेलं ते सगळं डायव्हर्ट केलं. प्रत्येक 5 किलोमीटरला 4 डेप्युटी इंजिनियर राहतील. दे विल एन्श्युअर की अतिक्रमण निघालं पाहिजे. आपण मध्यंतरी तो आकृतीबंधाचा हे केला होता आणि 13 उपविभाग बंद करण्यासंदर्भात आपण निर्देश दिले होते. पुढं काय झालं? नाही, आकृतीबंधाचा आता मान्यता मिळालेली आहे. मला वाटतं एप्रिल अखेरपर्यंत हे सगळे रिस्ट्रक्चरिंगचे आदेश जारी होतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता ह्या सिंचन भवनामध्ये अनेक लोक बसलेले आहेत, ते सगळे बाहेर जातील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.